आम्ही सगळे चाललो आता देवाच्या पाया पडायला. बघा बघा तर गाईज आता आम्ही चाललोय सकाळी 8 वाजले देवाच्या पाया पडायला. सगळेजण आंघोळ विंघोळ सगळं करून आम्ही 7ला उठलोय आणि मी 6ला उठलोय. 7ला उठले आणि आम्ही 6ला उठले. पण एवढी थंडी वाटत होती ना गाईज आम्हाला उठायला पण नव्हते. आमचे बाबा हे आणि चलते रहो ट्रॅफिक मत करो. अजून हा आमचा गावचा हिरो. अजून हा आमचा हिरो आयांश पप्पा मम्मी. तुम्ही बघितलं ना गाईज आम्ही बाबा दाखवत आहेत आम्हाला रस्ता. आपल्याला त्यावाल्या डोंगरावर जायचं एकदम पुढं. एक गाईज आम्ही फायनली डोंगराजवळ थोडं पोहोचलो. आता फक्त जायचंय थोडं आपल्याला. आपण फायनली मंदिरात पोहोचून जाईल. ही पावसाळ्यामध्ये फुल नदी भरती, पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण कोरडी उन्हाळ्यामध्ये होती. थोडं पाणी सुकलंय म्हणून मोटर बिटर गाईज इथपर्यंत ते इथपर्यंत एवढी अशी नदी भरती. कशाला रडतो? चल ना इथं माझ्या पाठी. या खालून. गाईज माझा भाऊ रडतोय डोंगर चढायला. माझा भाऊ रडतोय डोंगर चढायला. बघा हो बघा दाखवला. हे बघा आमच्या इथली नदी तर आता बोल गाईसला काय बोलायचंय? बोल लवकर. काय बोलू? लवकर बोल काय तर. हा गाईज माझा पाय स्लिप झाला आता चिखलावरून. हो का आम्ही बोललो ना गाईज माझा छोटा भाऊ सटकणार आहे. आता दुसरा भाऊ पण सटकणार आहे. पण तो ना सटकला मला सटकला. पिशवी घेऊन चाललोय. देवाचे सामान आहे ह्याच्यामध्ये. देवाचं सामान आहे ह्याच्यामध्ये. गाईज आता आम्ही पोहोचलो आहे फायनली मंदिराच्या पुढं. अजून टाइम आहे. बोलले तर राहू दे ना. इथं पाणी आहे खाली. तिथं जायचं ना. पहिलं तिथंच जायचं असतं ना. काय आहे? कुठे आहे? गाईज पेंग्विन आलेत बघा तिकडं. हा पेंग्विन आलेत. पेंग्विन तू फक्त हाय करते काय बोल. तेव्हापासून हायच करते. ही माझी आई आहे. म्हणजे माझ्या पप्पाचे मोठे भाऊ म्हणजे माझ्या बाबा लागतात. माझी आई आहे ना हार्ट पेशंट आहे तरी डोंगरावर चढली आहे. ड्रेस घालून काट्यांमधून. काय माहिती देव आहे का काही. ते 3 होते ना इथं 3 आहेत ना. एक पप्पाच्या हातात आहे. हा अजून एक पडायचं. जोरात फुटला. पाणी उडव. अजून एकदा फोड. अजून एकदा आपट. आपण पाणी नाही पिलं ना. बघा बॅगीला रस्सी बांधली. तिथं लॉकेट पण होतं पण ते चिपकलंच नाही. व्हाईट पिशवी मध्ये पूजेचे सामान आहे आणि ब्लॅक बॅग मध्ये नाश्ता आहे. हॅलो गाईज हे बघा मी पडले. त्याला किती लागलंय बघा.